मित्रांनो, भारतीय लष्कराच्या ताफ्यात आता एक असा कोब्रा सामील झाला आहे, ज्याच्या एका दंशाने शत्रूचा थरकाप उडणार आहे, ज्याला आपण भैरव बटालियन म्हणून ओळखतो. 25 एप्रिल 2026 रोजी बेळगावच्या भूमीत एका नव्या इतिहासाची सुरुवात झाली. ही केवळ एक तुकडी नाही, तर हे भारताचे नवीन फाईट टू नाईट युनिट आहे. भैरव होणे सोपे नाही. यासाठी काय पात्रता लागते? आधीच लष्करात असलेल्या जवानांमधून अर्ज मागवले जातात. शारीरिक क्षमता: 30 किलो वजन घेऊन 40 किलोमी डोंगर चढणे. मानसिक चाचणी: झोप नसताना आणि अन्नाशिवाय कठीण परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता. प्रोबेशन: 6 महिन्यांचा अत्यंत खडतर काळ. जो टिकला तोच भैरव. या बटालियनचे मुख्य काम काय असेल? शत्रूच्या सीमेच्या आत 15-20 किलोमीटर घुसून हल्ला करणे, दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणे, लडाख आणि अरुणाचल सारख्या भागात चीनी सैन्याला सळो की पळो करून सोडणे. स्पष्टीकरण: हे जवान 10-10 जणांच्या लहान गटात काम करतात, ज्यामुळे शत्रूच्या रडारवर ते येत नाहीत. भारताने 25 अशा बटालियन बनवण्याचे लक्ष्य का ठेवले आहे? कारण पाकिस्तान आणि चीन यांच्यासोबतच्या वाढत्या तणावामुळे भारताला अशा क्विक रिस्पॉन्स टीमची गरज आहे. तुलना: अमेरिकेच्या 76व्या रेंजर रेजिमेंटशी यांची तुलना केली जाऊ शकते. एका सामान्य बटालियनमध्ये आहिता तो 900 सैनिक असतात, पण भैरव बटालियनमध्ये फक्त 250 ते 300 निवडक घातक सैनिक असतात. का? कारण ही तुकडी लपून राहण्यात आणि वेगाने हल्ला करण्यात माहीर आहे. हे भारताचे स्वतःचे नेव्ही सील्स किंवा रेंजर्स आहेत असे म्हणता येईल. अत्याधुनिक ड्रोन ऑपरेशन्समध्ये मास्टर. गनिमी काव्यास कठीण शिक्षण. रात्रीच्या वेळी लढण्यासाठी खास नाईट विजन सराव. यांना अदृश्य आणि अदम्य म्हटले जाते, कारण हे शत्रूला दिसण्यापूर्वीच त्याचा खेळ खल्लास करतात. विशेष म्हणजे 16वी भैरव बटालियन ही मराठा लाईट इन्फंट्रीचा भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गनिमी काव्याने बलाढ्य शत्रूंना धूळ चारली, त्याच तंत्राचा वापर आधुनिक शस्त्रांच्या मदतीने हे भैरव करणार आहेत. बेळगावचे मराठा रेजिमेंटल सेंटर आता या आधुनिक योद्ध्यांचे घर बनले आहे. सीमेवरची सुरक्षा असो वा शत्रूच्या तळांवर हल्ला, भैरव बटालियन भारताची नवी ढाल आणि तलवार बनली आहे. या वीर जवानांच्या जिद्दीला आणि शौर्याला आमचा मानाचा मुजरा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये जय हिंद लिहायला विसरू नका.